नमस्कार मित्रांनो, मी पवन नागरगोजे। आज आपण IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्याबद्दल थोडंसं व्यक्त होणार आहोत, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। IPS अधिकारी अंजना कृष्णा ह्या मूळ केरळ जिल्ह्यातील तिरुवनंतपुरम गावातल्या। त्यांची आई ही टायपिस्ट, त्यांचे वडील हे कपड्याचे छोटे व्यावसायिक। त्यांचं UPSC मध्ये सिलेक्शन 2023 ची बॅच, ऑल इंडिया रँक 355। सध्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळामध्ये DSP, डेप्युटी सुपरिटेंडंट पोलीस। आणि चर्चेत काय आहेत तर एका कार्यकर्त्याने सन्माननीय डेप्युटी CM अजित पवार साहेब यांना कॉल केल्यामुळे त्यांनी जो संभाषण केलं IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या सोबत, त्या संभाषणाचा प्रसंग पूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाला। आणि तो व्हायरल असा झाला की पूर्ण जनता ही IPS अंजना कृष्णा यांच्या पाठीमागे उभी आहे। पूर्ण जनता ही IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीमागे उभी आहे। काही कार्यकर्ते हे IPS अंजना कृष्णा यांच्याबद्दल काही वाईट कृत्य टाकत आहेत। IPS अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, त्यांचे कागदपत्र योग्य आहेत का पाहावेत। अरे बाबा, ही गरीब कुटुंबातली महिला आहे, गरीब कुटुंबातली अधिकारी आहे, 2023 बॅचच्या अधिकारी आहेत। तुम्हाला पूजा खेडकर वाटल्या का? अरे गरीब कुटुंबातले आहेत। पूजा खेडकरचे वडील IAS अधिकारी होते। आपण सर्व जनतेनं हे एका अधिकाऱ्याच्या मागे उभा टाकणं हे आज काळाची गरज आहे। आज जर आपण IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीमागे उभे नाही टाकलो तर प्रत्येक नेता हा प्रत्येक अधिकाऱ्याला दाबण्याचा प्रयत्न करेल आणि प्रत्येक अधिकारी हा त्या नेत्याच्या दबावाखाली काहीही काम करणार नाही। आज जर आपण हे एक उदाहरण दाखवून दिलं IPS अंजना कृष्णा यांच्या पाठीमागे उभे राहून, तर प्रत्येक अधिकारी पुढे चालून कोणतंही काम करताना त्याला एक विश्वास असेल की मी काहीही झालं तरी माझ्या मागे सर्व जनता उभी असेल। जे पण काही संभाषण आपण ऐकलं IPS कृष्णा यांचं आणि अजित पवार साहेब यांचं, सन्माननीय अजित पवार साहेब यांचं, त्याच्यामध्ये खरंच दादा तुम्ही चुकला, तुम्हाला असं बोलायला नको होतं। आता जर कोणत्याही नेत्याचा फोन जर आला, कोणत्याही नेत्याचा फोन आला तर आपण म्हणणारच की बाबा तू माझ्या फोनवर कॉल कर, मला तुझा चेहरा बघू दे। कारण खरंच नेता आहे का, खरंच नेता आहे की दुसरं कोणी आहे हे तर अधिकाऱ्याला कळेलच ना। मग त्यामुळे हे अंजना कृष्णा यांचं काही याच्यामध्ये चुकलेलं नव्हतं। दादा, तुमच्या कार्यकर्त्यांनी आज अंजना कृष्णांबद्दल काय काय बरगळत आहेत हे आपल्या सर्व जनतेला माहिती आहे। आपले सन्माननीय एक आमदार साहेब आहेत, त्यांनी एक हिंदीमध्ये लेटर लिहिलं आहे UPSC ला। काय लिहिलं आहे हे पहा। आपले सन्माननीय आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी साहेब यांनी हिंदीमध्ये लेटर लिहिलं आहे। आता हे हिंदीमध्ये त्यांनी लिहिलं का दुसऱ्यांनी लिहिलं हे माहिती नाही, पण हिंदीमध्ये लिहिलं आहे की अंजना कृष्णा IPS के दस्तावेजों की सत्यापन के संबंध में, म्हणजे त्यांचे जे दस्तावेज, त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते चेक करा म्हणून लिहिले। अहो मिटकरी साहेब, ह्या अधिकारी ह्या गरीब कुटुंबातले आहेत। पूजा खेडकर नाहीये, त्यांचे वडील जे होते ते IAS अधिकारी होते। गरीब कुटुंबातल्या महिला आहेत, स्वतःच्या हिमतीवर ह्या इथपर्यंत आलेल्या आहेत। IPS होणं, IAS होणं हे काय कुणाच्या बापाची मक्तेदारी नाहीये। दिवस रात्र मेहनत करावी लागते, 18-18 घंटे अभ्यास करावा लागतो, तेव्हा IPS अधिकारी होतो आपण। आमदार होणं हे आमदार आपण पैसे देऊन होऊ शकतो, पैसे देतो ना आमदारासाठी। IPS अधिकारी, कोणतेही अधिकारी होणं हे कुणालाही जमणार नाहीये। प्रत्येक जण करू शकत नाही, त्यासाठी अभ्यासच लागतो। तुम्हाला कळायला हवं, प्रत्येक नेत्याला कळायला हवं की प्रत्येक नेत्याला एक सचिव लागतो,
एक कोणत्या तरी चांगल्या व्यक्तीचा, एक शिक्षण घेतलेल्या व्यक्तीचा एक सल्ला लागतो. आपल्या इथे असे भरपूर नेते आहेत ज्यांना काहीही कळत नाही, पण एक IAS अधिकारी त्यांचं पूर्ण काम करत असतो, पण ते पडद्याच्या मागून असतं. आपल्या पंतप्रधान साहेबांना, डेप्युटी CM साहेबांना किंवा CM साहेबांना पडद्याच्या मागून काम करणारे IAS अधिकारी असतात, हे तर सर्वांना माहिती आहे. मग तुम्ही ह्या IPS अधिकाऱ्यांवर एवढा दबाव का टाकताय? थोडंसं विचार करा याच्याबद्दल. आणि आज जर जनता खरंच ह्या IPS अधिकाऱ्यांच्या मागे जर थांबली नाही, तर पुढे कोणताही अधिकारी हा एका सरळतेने, एका स्वतःच्या विचाराने काम करणार नाही. का काम करणार नाही? कारण तो दबावाखाली राहील आणि त्याला कळेल की माझ्या मागे ना जनता असेल, नाही तो नेता असेल, ना माझी फॅमिली असेल. जर आज आपण त्यांच्या मागे राहिलो तर प्रत्येक अधिकारी हा एकदम आत्मविश्वासाने कोणतंही, कितीही दबावाखाली कोणतंही काम करायला तयार असेल. त्यामुळे आज सर्वांना एक विनंती आहे, आपण सर्वांनी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीमागेच उभा टाकायला हवं. दुसरा तिसरा कोणीही नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.